मी 6 महिन्यापूर्वी मशीन घेतले. म्हणजे काही आपल्या घरात कोण आजारी नाही, काय नाही. शेजारी पाजारी सगळेच शुगर, बीपी हे सारखं ऐकत होतो म्हणून आम्ही मशीन घेतलं ते. मग त्यांचं तर बरं होते म्हणून या पद्धतीनं. नंतर 1 महिन्यानं काय झालं, ऊस गेला जानेवारी महिन्यात. मग म्हणलं आता ते प्रकाश लाड सांगितले मला, राहुल पाटील साहेब सांगितले की बाबा शेतीला पण वापरता येते. ठीक आहे म्हणलं, त्याचा प्रयोग करूया. मग मी 30 गुंठ्याला, फक्त 30 गुंठ्याला, माझी आहे 10-12 एकर शेती, तर 30 गुंठ्यालाच मी ऊसाला ते वापर केले. मग ते तोडणीपासून म्हणजे ऊस तोडणीपासून आतापर्यंत जे काय व्हिडिओ महिन्याला 15-15 सर घेत होतो की नाही, ते लॉर सरांच्याकडे पाठवलंय मी आता. मग ते सुरुवातीला कसं केलं, तोडून गेल्यानंतर कच्ची भरणी करून घेतली. कच्ची भरणी करून गेल्यानंतर 6 pH आणि 7 pH पंपाला 6 ml म्हणजे एक बॅरलभर पाणी घेतलं 160 लिटर आणि हे 20-20 लिटर त्यात घातलं आणि पंपानं अळवणी केली. प्रत्येक 15 दिवसाला पंपानं आता अळवणी केली आम्ही. लागवड एक म्हणजे चिमटभर टाकलो नाही. ते आता भरणी करून की नाही 3-4 कांड्या ऊस तयार झाला आहे. मला 1 नंबर ऊस आला आहे. बघायचं असलं तर त्यांच्याकडं व्हिडिओ पाठवले, त्यांच्याकडं बघा तुम्ही. आणि बाकीचं माझं सेंटर आहे आता तिथं हुपरीत. सेंटर असल्यामुळं कमीत कमी 500 ते 600 लोकांचा रिझल्ट माझ्याकडे आहे. शुगर, बीपी, कॅन्सर, तुमचं ते किडनीचं म्हणा, पॅरलेसचं म्हणा, सगळ्यांचा रिझल्ट माझ्याकडे आहे. केव्हा पण येऊन म्हणजे बघत जावा आमच्याकडं हुपरीत आला तर. दुसरी गोष्ट म्हणजे सेंटर असल्यामुळं 200 ते 300 लिटर रोज मी पाणी विकतोय सेंटरमधनं. कमीत कमी 200 ते 300 लिटर पाणी विकतोय बघा. एकदम मस्त आहे, सगळ्यांचा रिझल्ट आहे आणि एकदम चांगला आहे. मशीन घ्या तुम्ही. 30 गुंठे ठेवलंय. फरक काय? उंची ही जी वाढली आपली 30 गुंठ्याची, ती दुसऱ्या की नाही ती त्याला ते लागवड वगैरे टाकल्या, तिची उंची कमी आहे, 1 फुटानं कमी आहे. लागवड ज्याला टाकली ते किती महिन्यात भरणीला आला? ते अजून भरणी करायची आहे. ही भरणी नुसतं पाणी टाकलं भरणीला. हा, हे भरणी केली. 3 ते 4 कांड्या ऊस तयार झाला आता आणि त्यांच्या 2-2 कांड्याचा ऊस तयार आहे. लागूनच आहे दोन्ही पण. लगेच फरक जाणवतोय तुम्हाला. मला विचारायचं आहे, तुम्ही पाणी म्हणजे अळवणी केली. 6 pH आहे ना. 5 पाण्यानं पाणी पाजतोय मी.